कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात कंत्राटी पद्धतीनं कार्यरत असलेले सेवानिवृत्त नायब तहसीलदार इलाही मीरा मुल्ला यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा कारवाईत अटक केली। तक्रारदार यांची हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावातील गट क्रमांक 987 मधील काही जमीन दूधगंगा कालव्यासाठी भूसंपादित करण्यात आली होती। त्या मोबदल्याची रक्कम मिळवण्यासाठी त्यांनी 4 सप्टेंबर 2025 रोजी अर्ज केला होता। या अर्जाच्या चौकशी दरम्यान इलाही मीरा मुल्ला यांनी मोबदला मंजूर करून देण्यासाठी 10,000 रुपयांची लाच मागितली होती। तक्रारदारांनी याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर इथं तक्रार दाखल केली। तक्रारीच्या पडताळणीनंतर आरोपींनी 8,000 रुपयांवर तडजोडी करून लाच स्वीकारण्यास संमती दिली असं निष्पन्न झालं। आज पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आरोपींना 8,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं। शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने, संदीप काशीद, संगीता गावडे, पोलीस नाईक सचिन पाटील, उदयसिंह पाटील आणि गजानन कुराडे यांच्या पथकानं केली।